नमस्कार मंडळी, रुपाली किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक असा हेल्दी आणि झटपट नाश्ता बघतोय जो की चविष्ट आहे आणि तितकाच पौष्टिकसुद्धा आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा नक्कीच आवडेल याची खात्री आहे। याला तुम्ही धिरडे किंवा डोसा म्हणू शकताय। फक्त पालक आणि गव्हाचे पीठ वापरून हा नाश्ता बनवला आहे फक्त 15 मिनिटांमध्ये। ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या झटपट नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे। लोहयुक्त विटॅमिन ए आणि सी फायबरने भरपूर आहे। चला बघूया। इथं मी पालक घेतला आहे, एक जुडी पालक स्वच्छ करून घेतला आहे। अशा प्रकारे पाणी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि गाळून घेतले। आता फर्स्ट स्टेप म्हणजे पालक उकळून घ्यायचा आहे। त्यासाठी पाणी गरम करून घेतले, त्यामध्ये मीठ आणि लिंबाच्या रसाचे 7 ते 8 ड्रॉप्स टाकले आहेत आणि यामध्ये आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये एकदम हाय फ्लेमवर पाणी उकळून त्यामध्ये आपल्याला पालक टाकायचा आहे। आता पालक काळा पडू नये यासाठी मी तुम्हाला 3 ते 4 टिप्स सांगणार आहे। आता तुम्ही पालक घेताना हिरवागार आणि फ्रेश बघून घ्यायचा आहे। हिरवागार असल्यामुळे त्याचा कलर पण तसाच्या तसाच राहतो। दुसरी स्टेप म्हणजे उकळताना आपल्याला त्याच्यामध्ये लिंबाच्या रसाचे 2 ते 3 ड्रॉप्स टाकायचे आहेत। याच्यामुळे काय होतं की कलर टिकून राहतो। आता याऐवजी तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता ज्यावेळी तुम्ही प्युरी तयार करणार आहे तेव्हा, आणि याला बर्फाच्या थंड पाण्यामध्ये सुद्धा टाकायचं आहे म्हणजे आपला कलर टिकून राहतो। इथं मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं। जवळजवळ आपला 2 मिनिटं पालक उकळून तयार झाला आहे। हा पालक आपल्याला थंड बर्फाच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि किमान 2 ते 3 मिनिटं त्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याला साईडला काढून घ्यायचं आहे। पालक टाकल्यानंतर अशा प्रकारे त्याला व्यवस्थित छान बुडवून ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित त्याचा कलर टिकून राहतो। बर्फाच्या पाण्यामध्ये टाकल्यावर छान कलर टिकून राहतो। आता इथं तुम्ही बघू शकताय पालक उकळून प्युरी केल्यामुळे आपण पालक उकळताना किती खूप सारी घाण याच्या तळाला राहिलेली आहे। त्यामुळे पालक उकळून घेऊनच आपल्याला याची प्युरी तयार करायची आहे। आता इथं बघा आपला पालक थंड झाला आहे, तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे मी साईडला काढून। आता याच्यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि मिरची टाकायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार हे सर्व साहित्य कमी जास्त करू शकताय। आता याला ब्लेंड करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे। इथं तुम्ही बघू शकताय पालक प्युरी आपली तयार झाली आहे। आता याच्यामध्ये मी एकदम बारीक रवा असतो तो टाकणार आहे, थोडासा क्रंचीनेस ॲड करण्यासाठी, कुरकुरीतपणा येण्यासाठी। इथं मी साधारण 3 ते 4 चमचे रवा घेतला आहे। त्यानंतर इथं मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे। थोडेसे जिरे टाकायचे आहेत आणि 1 चमचा मी इथं साखर टाकणार आहे। आता याला काय करायचं आहे, अर्धा ते पाऊण कप पाणी टाकून ब्लेंड करून घ्यायचं आहे। व्यवस्थित याची प्युरी पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता त्याच भांड्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे आणि ते पाणी याच्यामध्ये टाकून मिक्स करणार आहे। आता तुम्हाला जसं बॅटर हवं आहे तितकं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकताय। मी अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे। आपल्या गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे। आता पाणी टाकून याला छान फेटून घ्यायचं आहे साधारण 1 मिनिटभर अशा प्रकारे। फेटल्यामुळं काय होतं की याच्यामध्ये थोडासा फ्लफीनेस येतो आणि आपलं धिरडं किंवा डोसा एकदम फ्लफी बनतो यासाठी। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ। त्यामध्ये थोडीशी हळद, त्यानंतर 1 ते 2 चमचे मी इथं पांढरे तीळ वापरलेत थोडासा क्रंचीनेस ॲड होण्यासाठी। त्यानंतर मी इथं ओवा घेतला आहे। ओवा आपल्याला हातावर चोळून टाकायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर व्यवस्थित येतो। यानंतर मी याच्यामध्ये थोडेसे जिरेसुद्धा टाकणार आहे। हवं तर तुम्ही धने जिरा पावडरसुद्धा याच्यामध्ये वापरू शकताय। सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला याला छान फेटून घ्यायचं आहे साधारण 5 मिनिटासाठी म्हणजे आपण टाकलेले सर्व मसाले एकजीव होतात आणि बॅटरसुद्धा थोडंसं फ्लफी बनतं यासाठी। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही याला 10 ते 15 मिनटं रेस्टसाठी ठेवू शकताय आणि त्यानंतर डोसे किंवा धिरडे बनवू शकताय। मी इथं याला साधारण 10 मिनटं झाकून ठेवणार आहे, माझ्याकडे वेळ आहे म्हणून। तुमच्याकडे नसेल तर नाही ठेवलात तरी चालेल। आता याच्यामध्ये मी साधारण 1-1.5 चमचा ते 2 चमचे दही टाकणार आहे। आपला जो डोसा किंवा जे आपण धिरडं बनवणार आहे ते एकदम सॉफ्ट व्हावं यासाठी साधारण 1-1.5 चमचा मी दही इथं वापरले। आता पुन्हा एकदा आपल्याला याला व्यवस्थित फेटायचं आहे। यामध्ये लिंबाचा रस सुद्धा पुन्हा एकदा याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे साधारण 1 मिनिटभर आणि त्यानंतर आपल्याला याला नॉनस्टिक तव्यामध्ये तुम्ही बनवू शकताय किंवा मग तुम्ही कास्ट आयरनच्या तव्यामध्ये सुद्धा याला बनवू शकताय।
आता इथं फायनली आपलं बॅटर रेडी झालं आहे. आपल्याला डोसा करायला तयार आहे. इथं तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी. हवं तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता, अजून थोडं तुम्हाला पातळ हवं असेल तर. आता इथं मी कास्ट आयर्नचा तवा छान गरम करून घेतला आहे. त्यामध्ये मिश्रण टाकायचं आहे साधारण 2 पळ्या आणि अशा प्रकारे हळूहळू करून आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. हे तुम्ही नॉनस्टिकमध्ये सुद्धा बनवू शकताय, ऑप्शनली आहे. आता इथं छान याला पसरून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर ठेवून याच्यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. पूर्णपणे याच्यावरचं पाणी सुकल्यानंतर तेलाचे ड्रॉप टाकायचे किंवा तूप किंवा बटर लावलं तरीसुद्धा चालेल. तर इथं बघा आपला डोसा किती छान झालेला आहे, दिसायला सुंदर दिसतो आणि कलर एकदम छान आलेला आहे. आता सर्व टिप जर तुम्ही फॉलो केला तर तुमचंसुद्धा अशा प्रकारे डोसा किंवा तुम्ही याला धिरडं म्हणू शकता, कारण की आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरलं आहे त्यामुळं. आता मी इथं तेल टाकून घेत आहे, तूप किंवा बटर वापरलं तरी चालेल. आता अशा प्रकारे गरजेनुसार तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान याला थोडा वेळ परत एकदा छान क्रिस्पी करून द्यायचं आहे. आपण ज्यावेळी डोसा टाकतो त्यावेळी थोडीशी फ्लेम मीडियम ठेवायची आणि त्यानंतर फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे आणि हा डोसा साईडने आपोआप उचलला जातो. अजिबात आपल्याला काही करायची गरज लागत नाही आणि याच्यामुळेच हा डोसा एकदम क्रिस्पी होतो आणि थंड झाल्यानंतर तितका सॉफ्टसुद्धा राहतो. तर इथं बघू शकताय आता ऑलमोस्ट आपला धिरडं किंवा डोसा रेडी झालेला आहे. आता अशा प्रकारे मी याला साईडने कडा मोकळा करून घेणार. आता याच्यासाठी तुम्ही नॉनस्टिक स्पॅच्युला वापरला तर सगळ्यात भारी आहे. कधी कधी काय होतं की चिकटूनसुद्धा राहतो डोसा, त्यामुळे मी इथं थोडंसं स्पॅच्युलाचा वापर करून याला मोकळा करून घेणार आणि त्यानंतर याला मी साईडला काढून घेणार आहे. इथं तुम्ही बघू शकता याचा रंगसुद्धा इतका सुंदर आलेला आहे. तुम्ही टिप फॉलो करून जर हा डोसा बनवला किंवा धिरडं बनवलं तर नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि अशा छान छान आणि इंटरेस्टिंग रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकताय आणि एक छानशी कमेंटसुद्धा करू शकताय की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.